नमस्कार, श्री स्वामी समर्थ। गुरुवारच्या प्रदोषाच्या दिवशी भगवान शंकरांचे कठीणातील कठीण अडचणीवरती अत्यंत प्रभावी उपाय। पंचांगानुसार कृष्ण पक्षामध्ये येणारी त्रयोदशी तिथी म्हणजेच प्रदोष 28 नोव्हेंबरला सकाळी 5:24 प्रारंभ होत असून रात्री 8:06 पर्यंत आहे। या कालावधीतच भगवान शिवशंकरांची आराधना केल्याने आपल्याला त्याचे शुभफळ प्राप्त होते। जेव्हाही आपण भगवान शिवांची पूजा अर्चना नामस्मरण करतो तर ते उभे राहून भगवान शिवांची पूजा करू नये किंवा नामस्मरणही करू नये, बसूनच जल अर्पण करावे। जेव्हाही भगवान शिवांना जल अर्पण कराल तर ते पहिले नंदींचे पूजन करावे, नंतर गणेशांचे पूजन करावे, नंतर कार्तिकेयांचे पूजन करावे आणि त्यानंतर माता पार्वतीचे पूजन करावे आणि त्यानंतर अशोक सुंदरीचे पूजन करावे आणि त्यानंतर जलाधारीमध्ये जलार्पण करून शेवटी भगवान शिवांच्या शिवलिंगावरती जलार्पण करावे। तुमच्या भाग्यात नसलेल्या गोष्टी सुद्धा प्राप्त होतात। प्रदोषाला भगवान शिवांची विधिवत पूजा केल्याने दुर्भाग्य बदल आणि 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते। पण श्रद्धेने आणि विश्वासाने भगवान शिवांची पूजा आराधना केली पाहिजे। जर तुमचे एखादे काम होत नसेल तर एक काम जरूर करावे की एक बेलपत्र, एक शमीपत्र, एक कनेरचे फूल देवादिदेव महादेवाला प्रत्येक प्रदोषाच्या दिवशी भगवान शिवाला जल अर्पण करून नंतर समर्पित करायला प्रारंभ करावे। 2 किंवा 3 प्रदोष जातील, देवादिदेव महादेव तुमची झोळी आनंदाने भरून देतील। प्रदोषाच्या दिवशी जर आपल्याला शमीपत्र मिळाले आणि प्रदोष काळामध्ये सायंकाळची ही वेळ असते, ती प्रदोष काळची असते, तर 4 प्रदोष 5 प्रदोष करून बघा की आपले एखादे काम असेल आणि नोकरीसाठी तुम्ही अप्लाय करत असाल, एखादी तुमची समस्या असेल, एखादी तकलीफ असेल, तर प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळात आपण एक शमीपत्र घरातील शिवलिंगाला, यासाठी आपल्याला मंदिरातील शिवलिंगाला जायची गरज नाहीये। आपल्या घरात जे शिवलिंग आहे त्यांना एक शमीपत्र आपण भगवान शंकरांच्या शिवलिंगावरती समर्पित करावे आणि त्या शमीपत्राला उचलून रात्री 9:15 एक वेळ असते, शुभमुहूर्त असतो, त्यावेळेस आपण आपल्या मनातील गोष्ट भगवान शंकरांना सांगत असतो आणि नंतर 9:15 ते शमीपत्र उचलून एखाद्या कागदात किंवा वाटीमध्ये ठेवा। 4 ते 5 प्रदोष ते शमीपत्र आपल्यापाशीच ठेवावे आणि ज्या कार्यासाठी तुम्ही जात आहे ते आपल्या शर्टच्या वरच्या खिशामध्ये ठेवून घेऊन जावे। आपले ते कार्य सफल होईलच, ते थांबवू कोणीही शकणार नाही, एवढं शमीपत्रामध्ये बल असते। तर हा प्रयोग नक्की करून पहा। 3. 26 प्रदोषचे फळ प्राप्त कसे होते? तर 24 प्रदोष 12 महिन्याचे आणि अधिक मासामधले 2 असे 26 प्रदोषचे फळ एका क्षणात प्राप्त होते। ज्या दिवशी प्रदोष असतो, 26 प्रदोषमध्ये कोणताही प्रदोष असेल आणि तो प्रदोष काळामध्ये आपण आपल्या घरातून जल आणि एका हातात तुपाने भरलेला दिवा घेऊन भगवान शंकरांच्या मंदिरात जाल तर भगवान शंकरांना प्रथम जल अर्पण करावे आणि हाताचा स्पर्श जलाधारीवर करून शिव मंदिरात दिवा प्रज्वलित करून द्या। नंतर 26 प्रदोषचे फळ त्या क्षणाला प्राप्त होते। कोणत्याही प्रदोषच्या दिवशी शंकराच्या मंदिरात घरातून जात्या वेळेस तुपाने भरलेला मातीचा दिवा घेऊन गेला आणि भगवान शिवांना जर जल समर्पित करून पार्वतीचे स्पर्श करून दीप प्रज्वलित केलं आणि बाबाला विनंती केली तर पूर्ण 26 प्रदोषचे ही फळ तुम्हाला प्राप्त होईल। प्रत्येक महिन्यामध्ये प्रदोष पडतो, त्या प्रदोषला जमले तर 1 बेलपत्र किंवा 5 बेलपत्र, शमीपत्र, हिरवे मूग, कलशामध्ये थोडेसे पाणी घेऊन त्यात 1 बेलपत्र, हिरवे मूग आणि शमीपत्र, त्यामध्ये थोडंसं गूळ टाकायचा आणि भगवान शिवांचे स्मरण करून प्रदोषाच्या दिवशी प्रदोष काळामध्ये आपले एखादे खूप जरुरीचे काम असेल,
खूप दिवसापासून ते काम होत नसेल, धन येत नसेल, व्यापार चालत नसेल किंवा एखादी समस्या खूप प्रबल असेल किंवा एखादा एक्झामला बसत असेल होत नसेल तर प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळामध्ये तेजल, मूग, शमीपत्र, बेलपत्र आणि गूळ भगवान शंकरांच्या शिवलिंगावरती समर्पित करावे. शिवपुराण कथा सांगते की हाडासंबंधित रोग असेल तर, डोळ्यासंबंधित एखादा रोग असेल तर एक निळ्या कलरचे फूल येते, जे गोकर्णीचे फूल आपण म्हणतो ते, त्या फुलामध्ये हळद टाकायची आणि गुरुवारचा जो प्रदोष आहे तो उद्या आहे बघा, तर तो पडल्यावरती जो नंदीचा उठलेला जो पाय असतो उचललेला, त्या पायावर ते फूल समर्पित करायचं आणि त्यामुळे त्याचे जे रोग आहे ते हळूहळू समाप्त व्हायला सुरुवात होईल. लिंगपुराण सांगते की नंदेश्वर भगवानजवळ जे फूल समर्पित केले जाते ते फूल आणून आपल्या अंघोळीच्या पाण्याच्या बादलीत टाकून स्नानही करू शकता. यामुळे जेवढेही हाडांचे रोग असेल त्यामध्ये तुम्हाला आराम लागायला सुरुवात होईल. तसेच शरीर चालत नसेल, हात सुन्न पडत असेल, जर मुंग्या येत असेल, पण हा उपाय फक्त गुरुवारच्या प्रदोषलाच तुम्हाला करता येऊ शकतो. प्रदोष काळामध्ये प्रदोषच्या दिवशी वडाच्या झाडाखाली दिवा लावला जातो. लवंगाचे मात्र भोग ठेवल्याने वडाच्या झाडाखाली दिवा लावून 1 लोटा जलामध्ये लवंग टाकून अर्पण करा किंवा लवंग जरी ठेवल्याने सुद्धा भगवान भटकेश्वर महादेवांच्या नावाने ती लवंग तिथे समर्पित केली तरी निश्चित कर्ज कोणतेही मोठे असेल तरीही ते कर्ज फिटणार आणि कुठून ना कुठून लक्ष्मीची व्यवस्था तुम्हाला महादेव करून देणारच. भगवान शंकरांवरती काळी मिरी का अर्पण केली जाते आणि काळे तीळही का अर्पण केले जातात, तर केवळ शत्रू नाशासाठी आणि लक्ष्मी वृद्धीसाठी, सुख समृद्धीसाठी या 2 गोष्टी आपण भगवान शिवांवरती अर्पण करू शकतो. प्रदोष काळामध्ये कितीही गरीब व्यक्ती असेल, खाण्यासाठी काहीही नसेल, त्यांच्या जिंदगीमध्ये काहीही राहिले नसेल, कर्जामध्ये असेल, एक तांदळाचा दाणा तो प्रदोषाच्या दिवशी, प्रदोषाच्या काळामध्ये सायंकाळच्या वेळी भगवान शंकरांच्या शिवलिंगावरती समर्पित करतो, त्याचे जीवन सुधारायलाही प्रारंभ होतो. त्याच्यामुळे प्रदोष काळामध्ये या गोष्टी तुम्ही आवर्जून न विसरता कराव्या. उत्तम आरोग्य आणि उत्तम आयुष्यासाठी या दिवशी स्नान करून घराजवळील कोणत्याही शिवमंदिरात जावे आणि तेथे गेल्यावर शुद्ध पाण्यात दूध आणि गंगाजलाचे काही थेंब टाकून शिवलिंगांना अर्पण करावे. तसेच तुमच्या उत्तम आरोग्यासाठी आणि उत्तम आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थनाही करावी. जर तुम्ही सरकारी नोकरीत काम करत असाल आणि तुमची प्रमोशन खूप दिवसापासून प्रलंबित आहे तर नोकरीत लवकर प्रमोशन मिळवण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी 1.25 किलो संपूर्ण तांदूळ घ्या. त्यातील काही तांदूळ शिवमंदिरामध्ये शिवलिंगावरती थोडासा अर्पण करा आणि जो उर्वरित तांदूळ आहे तो गरजू व्यक्तींना प्रदोष दिवशी दान करा. जर तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन सुखी ठेवायचे असेल तर प्रदोषच्या दिवशी स्नान करून शिवमंदिरात जा आणि पाण्यात गाईच्या दुधाचे काही थेंब मिसळून शिवलिंगावरती अर्पण करा. यानंतर 21 वेळा शिवमंत्रांचा जप करा. ओम नमः शिवाय हा जप पूर्ण झाल्यावरती आपले वैवाहिक जीवन सुखी ठेवण्यासाठी हात जोडून त्यांना प्रार्थना करा. जर तुम्हाला तुमच्या आवडीचा जोडीदार मिळवायचा असेल किंवा तुमचे आधीच लग्न झालेले असेल पण त्या अजिबात प्रेम नसेल तर प्रेम प्रस्थापित करण्यासाठी प्रदोषच्या दिवशी पाण्यात थोडेसे कुंकू आणि काही फुले टाकून ती शिवलिंगावरती अर्पण करावे. जर तुम्हाला सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींची भीती वाटत असेल तर ते टाळण्यासाठी प्रदोषच्या दिवशी वाळू, राख, गूळ आणि लोणी मिसळून शिवलिंग बनवा आणि सर्व विधींनी त्याची पूजा करा आणि नंतर जे वाळू आणि राखेने बनवलेले शिवलिंग आहे ते स्वच्छ वाहणाऱ्या पाण्याच्या स्रोतामध्ये सोडून द्या. धन्यवाद. मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला
विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.